पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। समचरण सरोज सामीला गोदावरी जगन्मीत पाणी मंडलानां तरुण तुलसीमाला कंदरं कंचनेत्रं सदैवहासं विठ्ठलं चिन्तयामि। या पुण्येन्दु कुशालहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्मा शुद्ध शंकर प्रभुजिवी देवे सदा वंदिता। सामं पातु सरस्वती भगवती निशेषराजापः। मनोजवं मरुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतं वरिष्ठं वातात्मजं वनरूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यानन्दं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः। करचरणं त्वं वा कटायतं कर्मजं वा श्रवणनयनं वा मानसं वा पराधं वा विहितं वा सर्वमेतत्क्षमस्व। जय जय करुणाब्धे श्रीमहादेव शम्भो। ओम नमो जात्या वेदप्रतिपाद्या जय जय स्वस्ववेद्या आत्मरूपा। दयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण। केशवंतु श्रीचरण श्रीगुरुंजयाराव। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। तो असो परम विख्यातु जो दान ब्रह्मयाचा सुतू। नारद नामति विष्णु तयाची आचरणी नमनगा। जेणे धर्म जितविलाची बाई तो संभारी दान गवाई। गावतरणाचे जयांची आतुरी तया छत्रपतीची आचरण कमळी। साष्टांग नमन करीत असू कुंडलीकाचा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। प्रस्तुत प्राप्त संगीत आज आपल्या या भातखेडा पावन नगरीमध्ये चालू झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह। या सप्ताहाचा हा 30वा दिवस। आजच्या 30व्या दिवसाची प्रवचनपूर्ती सेवा माझ्या वाट्याला तरी कालच होती, परंतु कालेनं महाराजांना होते दुसरे ते आल्यामुळे आज कालची सेवा आज या 30व्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे। यथामती यथावकाश जसं जमेल तसं श्री गुरूंच्या कृपाशीर्वादाने या ठिकाणी आपण प्रवचन सुरू करणार आहोत। याचं विवेचन होणार आहे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आपण 8व्या अध्यायातील एक श्लोक या ठिकाणी घेणार आहोत। तो श्लोक आहे की चांदकारेचे मामेव स्मरणत्वा करेवर य प्रयाती समभाव याती नसते संशय। ज्या ज्ञानेश्वरीचं पारायण या आपल्या सप्ताहामध्ये आपण करतो त्या ज्ञानेश्वरीचा जो 8वा अध्याय त्या 8व्या अध्यायातील 5वा हा श्लोक असून भगवंत या श्लोकामध्ये सांगतात की हे अर्जुन, जो मनुष्य जो साधक अंतकाळी माझे स्मरण करतो आणि देह सोडतो, देह त्याग करतो, तो मलाच प्राप्त होतो।
असा सरळ सरळ अर्थ या श्लोकाचा आहे. परंतु प्रतिपाद्य विषय हा आहे की भगवंताने या ठिकाणी भगवंताला आपण प्राप्त कसं करावं किंवा त्याच्यामध्ये विलीन कसं होता येईल, भगवत प्राप्तीचं मार्ग किंवा साधन काय आहे याबद्दल या ठिकाणी सांगितलेलं आहे. अनेक वर्ष आपण जन्मानंतर, आता मी येत्या वेळेस आता आल्यानंतर बघितलं, रामायण कथा आपली सुरू होती आणि रामायणात आपण ऐकलं की मनुष्य जो आहे, आपण जो असतो, आपला जन्म या ठिकाणी होण्यासाठी आपण आईच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी असतो आणि त्या गर्भामध्ये असल्यानंतर कठीण यातना कृमी कीटकांनी त्या ठिकाणी आपल्याला तोडलं जातं. मलमूत्राचा बांधा त्या ठिकाणी असतो, आपल्या भोवती एक मलमूत्राचं आवरण असतं आणि त्या आवरणामध्ये ते आलं ते बाळ त्या ठिकाणी जीवन घालवत असतं आणि ती असह्य यातना, वेदना, तहान, भूक, आईने आंबट तिखट खाल्लं तर त्याला होणारा त्रास, त्या सगळ्या गोष्टीतून तो विचार करतो, ते भगवंता मला याच्यातून तू काय कर म्हणतो, माझी सुटका कर, लवकर मला याच्यातून बाहेर काढ, या घाणीमधून मला बाहेर काढ, असं तो त्या ठिकाणी म्हणत राहतो. आणि मी तुझं स्मरण करीन देवा, तू ज्या हेतूने तुम्हाला या ठिकाणी जन्माला घालत आहेस, जन्माला घालणार आहेस, ते मी लक्षात ठेवीन आणि तुझं नामस्मरण नक्कीच करेल. मला तुला मी विनंती करतोय भगवंता पांडुरंगा, मला यातून बाहेर काढ. गयावयाने उलगतो तो जीव त्या ठिकाणी त्या पांडुरंगाची, भगवंताची. आणि मग भगवंत एक वेळ त्याला त्या वेदनेत, त्या असह्य वेदनांतून बाहेर काढतो. ती माता प्रसवते, त्याचा जन्म होतो. तो जीव जन्माला आल्यानंतर तो काय म्हणतो, आपण ऐकलं की तो म्हणतो, केव्हा म्हणतो म्हणे तेव्हा केव्हा 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 केव्हा, अशा पद्धतीने तो त्या ठिकाणी रडायला लागतो आणि ते सर्व भगवंताला दिलेलं वचन त्या ठिकाणी विसरतो. आणि मग म्हणूनच हे जे काय अखंड हरिनाम सप्ताह आहे, भक्ती मार्ग आहे, 4 वेद, 18 पुराण, 6 शास्त्र, या सर्वांचा अभ्यास आपण त्या ठिकाणी जीवनात करत असतो. साधू संतांनी आपल्याला भक्तीचा मार्ग दिलाय, तो यासाठी दिलाय की आपण आपला हा जन्म जो आहे, मनुष्य देह जो आहे, हा खूप प्रयत्नांची आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. कारण हा देह दुर्लभ आहे, हा देह पुन्हा पुन्हा आणि सहज प्राप्त होत नाही. अनेक जन्मांची पुण्य पाप या ठिकाणी समसमान झाले तेव्हा मनुष्य देह प्राप्त होत असतो. हे आपण नेहमी कीर्तनात ऐकतो, प्रवचनामध्ये ऐकतो. आणि त्यानंतर 84 लक्ष योनी भोगल्यानंतर मग कुठे आपल्याला हा देह प्राप्त होत असतो. मग हा देह किती महत्वाचा आहे की नाही, अत्यंत महत्वाचा आणि अत्यंत मूल्यवान असा हा देह आहे. असंच आपण व्यर्थ घालवायचा का, तर नाही. तर व्यर्थ न घालवता आपण भगवंताची भक्ती आयुष्यभर करत राहिलो तर या देहाचं सार्थक आहे. म्हणून भगवत भक्ती व्हावी म्हणून नामस्मरण, 9 प्रकारची भक्ती सांगितली, 9 प्रकारची. त्यातली नामस्मरण जी चिंतन मनन भक्ती आहे, ती भक्ती आपण या ठिकाणी या सप्ताहाच्या माध्यमातून चिंतन मननाची भक्ती, नामस्मरणाची भक्ती त्या ठिकाणी करत असतो. म्हणून तर आपण अखंड हरिनाम सप्ताह, हरीच्या नामाचा अखंड जप त्या ठिकाणी आपले विनेकरी बाबा उभे राहतात. दिवसभर 24 तास त्यांचं ते अखंड हरिनाम चालू असतो. आणि हरिनाम अखंड झाला म्हणून आपलं सकाळी पण काकडा आरती भजन होतं, त्यानंतर काकडा आरती, त्यानंतर आपलं विष्णू सहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण आहे की नाही, त्यानंतर दुपारचे भजन आपण त्या ठिकाणी करतो आणि त्यानंतर गाथा भजन होतं आणि त्यानंतर मग परत रामायण कथा, मग प्रवचन, हरिपाठ आणि हरिपाठानंतर रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी हरिपाठ संपला की कीर्तन आणि त्यानंतर हरिजागर, असं अखंड आपण त्या ठिकाणी नामस्मरण, अखंड चिंतन भगवंताचं त्या ठिकाणी हरिनाम चालू ठेवतो. बरोबर आहे. मग भगवंत सांगतात की हे अर्जुना, हे अर्जुना, जो शेवटच्या क्षणाला माझं स्मरण करतो आणि ते स्मरण करत करत प्राणत्याग करतो, तो नक्कीच मला येऊन प्राप्त होतो. मग जर असा असेल,
अंतकाळामध्ये भगवंताचं स्मरण केलं. महाराज तुम्ही आता सांगितलं की बाबा आपण अखंड हरिनाम सप्ताह करावा, अखंड चिंतन करावं भगवंताचं. आणि जर अंतकाळातच जर भगवंत सांगतो अंतकाळामध्ये जो माझं स्मरण करणार आहे, बरोबर आहे की नाही, शेवटच्या काळात माझं स्मरण करत करत सोडला नाही का. आपण गरुड पुराण वगैरे ऐकतो आणि गरुड पुराणात सांगितलेलं असतं तुम्हाला की त्या जी मरणासन्न व्यक्ती म्हणजे शेवटच्या अवस्थेत व्यक्ती असते तिने हरीचं चिंतन करावं, भगवंताचं चिंतन करावं आणि ते चिंतन करता करता जर त्याचा देह काय झाला तो भगवंताला प्राप्त होणार सांगितलं जातं आपल्याला. कथा आपण ऐकतो आणि भगवंतही सांगतात तिथे भगवद्गीतेमध्ये की अंतकाळामध्ये जो साधक माझं स्मरण करत करत देह सोडून देणार तो मला येऊन प्राप्त होणार म्हणजे भगवंतात जाणार, भगवंताला आपण मिळणार असा त्याचा अर्थ होतो. मग असं जर असेल अंतकाळातच करायचे ना मग आम्हाला भगवंताचं स्मरण, मग आयुष्यभर करायची काय गरज आहे, बरोबर आहे की नाही. आयुष्यभर भगवंताचं स्मरण करण्याची गरज नाही ना. आम्ही काय करणार शेवटच्या क्षणालाच त्याचं स्मरण करू. पण शक्य आहे का ते, होऊ शकतं का तसं, नाही होऊ शकत ना. कारण काल परवा काय खाल्लं ते आज ध्यानात राहत नाही, बरोबर आहे की नाही. आणि ज्या गोष्टीचा अभ्यास नसतो, जिचा सराव नसतो, जी गोष्ट सतत सतत आपण करत नाही ती गोष्ट एकदम कशी येईल आपल्याला. साधं स्वयंपाक जरी बनवायचं झालं तुम्हाला तर त्याची प्रॅक्टिस करावी लागते, त्याची तयारी करावी लागते, सराव करावा लागतो, अभ्यास करावा लागतो आणि मग त्याच्यानंतर आपण स्वयंपाक करायला शिकतो. मग भगवंताच्या भक्तीचं एवढं सहज सोपं वाटतं का. अनेकांनी आयुष्य घालवलं त्या भक्तीसाठी, परंतु त्या भक्तीत काहीच म्हणजे ती भक्ती खूप कमी भक्ती राहते. आपण कुठे, आपण तर सर्वसामान्य जीव आहोत. आपण म्हणजे असं समजायचं की आम्ही प्रवचन केलं, आम्ही प्रवचन ऐकलं, आम्ही कीर्तन ऐकले, लय पुण्य झालं असं होणार का. नाही. अनेक जन्माचे पुण्य काही लोकांनी त्या ठिकाणी खर्च केले तरी सुद्धा त्यांचं पुण्य खूप कमी वाटलं त्या ठिकाणी. आपण एक उदाहरण बघितलंय बघा. मांडवी नावाचे एक ऋषी होते. त्या ऋषीने संपूर्ण आयुष्यभर भगवंताची भक्ती केली, आयुष्यभर खूप भक्ती केली. परंतु एक दिवस असं झालं की एका राजाच्या नगरीमध्ये चोरी झाली आणि चोरी झालेली ते मांडव चोरी झाल्यानंतर जे चोर होते ते चोर असे जंगलाच्या दिशेने पळाले आणि मांडवी नावाचे जे ऋषी होते ज्या गुफेमध्ये तपश्चर्या ध्यानाला बसलेले होते, तपश्चर्या करत होते, भगवंताचं स्मरण करत होते, त्याच त्या ठिकाणी गुफेमध्ये हे चोर घुसले. नेमके बरं घुसले तर घुसले, राजाचे सेवक दूत त्याच्या पाठीमागे लागलेले होते. ते घुसले आणि घुसल्यानंतर ते पाहिल्याचे केस वाढवलेले, नख वाढलेले मांडवी ऋषी होते. ते तपश्चर्या करत बसले. अरे म्हणे हाच म्हणे चोराचाच मोडके म्हणे, हा चोराचा राजा पकडा म्हणे, याला चालू द्या. नेलं पकडून. नेल्यानंतर त्या ठिकाणी नगरीमध्ये आणलं आणि नगरीत आणल्यानंतर त्यांना सुळावर देण्याचं ठरवलं. मांडवी ऋषी म्हटले हे भगवंता आयुष्यभर तुझं स्मरण केलं, तुझी भक्तीशिवाय मी कधीच काही केलं नाही, माझं पाप झालंच कुठून नाही. अधिकार आहे तेवढं संतांचं, त्यांची शक्ती होती तेवढी. डायरेक्ट विचारलं त्या भगवंताला, यमाला विचारलं धर्मराजाला, मला अशी वेळ का, मला का सोडवा द्यायचं, मी भगवत भक्ती कशासाठी केली, तुमची भक्ती केली एवढ्या दिवसाची, ही भक्ती कशी, मग काय कामाची माझी भक्ती. मग त्या ठिकाणी सांगायचं तात्पर्य काय होतं आपलं की आपण म्हणतो की एवढं भक्ती केली, एवढं पुण्य झालं माझं, एवढं काम केलं आम्ही, एवढं नामस्मरण केलं मी, 108 माळा 108 मणी जपले, 10 माळा जपल्या, 15 माळा जपल्या, 101 माळा जपल्या, ती भक्ती काहीच नाही. एवढ्या मोठ्या साधूचं आयुष्य त्या भक्तीमध्ये गेलं, संपूर्ण आयुष्य त्यांनी त्या भक्तीमध्ये घालवलं, तरी सुद्धा त्यांना सोळावर जाण्याची वेळ आली. त्याचं कारण असं होतं, बालपणामध्ये त्यांनी भिंगोटे असतात ना, त्या भिंगोट्याला पकडून त्याला काटा घुसवला होता आणि तो फिरवला होता, नाही का. ते पोरं खेळतात पहिले जुन्या काळात खेळायचे, भिंगोट्याला पायाला असे दोरे बांधून हे करायचे, तसं केलेलं होतं म्हणून त्यांना सोळावर जाण्याची वेळ आली. भक्ती आयुष्यभर भगवत भक्ती करू नये, मग आपली भक्ती ते आपल्याला काहीच नाही. मग अशा अनंत काळापासून किंवा आयुष्यभर त्यांनी भक्ती केली, त्यांची भक्ती सर्वसाधारण भक्ती, तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव आहोत. आणि भगवंत म्हणतात की असा साधक की जो नामस्मरण करत माझ्या अंतिम काळामध्ये मला येऊन तो नामस्मरण करत त्यागतो, तो मला येऊन प्राप्त होतो. मग आपण अशी शक्कल लढून चालणार आहेत का की बाबा काय गरज नाही, आपण शेवटच्या काळात स्मरण करू असं म्हणून आपल्याला चालणार नाही. का चालणार नाही, मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की
की आपलं त्या ठिकाणी काय नसतं, तेवढी अभ्यास असावा लागतो, नेहमी त्याची सवय असावी लागते. नेहमीच जर का आपण नामस्मरण करत राहिलो तरच शेवटच्या काळात आपल्या मुखामध्ये त्या ठिकाणी नामस्मरण येणार. आज सुंदर असा भगवान शिवाचा शिवरात्रीचा दिवस आहे. तर असंच एकदा भगवान शिवाचे भक्त असलेले मुलं होते आणि त्यांचे वडील जे होते ते वडील बिचारे कधीच आयुष्यभर कधीच देवाचं नावच नाही घेतलं त्यांनी. आणि एकोर इतके सात्विक होते, इतके सुंदर, इतके चांगले विचाराचे होते, ते भगवंताच्या भक्तीशिवाय एक पानही त्यांनी चालत नव्हतं. नामस्मरण नेहमी त्यांच्या मुखामध्ये असायचं. त्यांना वाटलं बाबा आपल्या वडिलांनी आयुष्यभर कधी नामस्मरण केलं नाही, भगवंताचं चिंतन केलं नाही, मग शेवटी तरी यांनी नामस्मरण करावं, भगवंताचं नाव घ्यावं, शिवाचं नाव घ्यावं, शंभू शंकराचं नाव घ्यावं. म्हणजे शंकराच्या नावाने हरी आणि हर. हरी म्हणजे भगवान विष्णू आणि पांडुरंग ज्यांना म्हणतो, कृष्ण राम आपण ज्यांना म्हणतो ते एकच अवतार आहेत. आपण वेगवेगळे अवतार त्यांनी धारण केले. भगवान पांडुरंग परमात्मा जे आहेत त्यांना हरी म्हणतात आणि हर म्हणजे भगवान शंकरांना हर म्हणतात. हरी किंवा हराची भक्ती त्यांनी करावी, या ठिकाणी शिवाची भक्ती करावी. आपण एवढे साधक आहोत, त्यांना वाटलं की आपल्या वडिलांना किमान शेवटला तरी भगवंताचं नामस्मरण केलं तर मुक्ती भेटेल ना. म्हणून वेगवेगळे प्रयत्न विचार ते करायला लागले. डॉक्टरांनी सांगितलं आता हे सगळं खरं नाही, म्हणजे यांना काय करा, घरी जाऊ द्या, त्यांची सेवा करा, हरी हरी करायला सांगा. आपल्याला सांगतात डॉक्टर हरी हरी करा, काय हरी हरी करणार, आयुष्य असं आपलं निघून गेलेलं असतं, तोंडातले मुखातले दात राहिलेले नाही, डोळ्याला चांगलं दिसत नाही, कानाला ऐकत येत नाही. राम म्हणायचं तो लांब म्हणतो, देव कशाला जवळ येईल, लांब म्हणतो भगवंत जवळ येईल आपल्याला. भगवंत कधीच लांब, राम म्हटल्यावर आपण लांब म्हणू शकतो, म्हणतो त्या काळामध्ये कसा भगवंत आपल्याला जवळ येतो. म्हणून अंतकाळामध्ये आपण त्याचं स्मरण करू असं नाही, तर त्या देहाला, त्या आपल्या आत्म्याला, त्या वाणीला नेहमीच त्याचा सराव जर करून ठेवला, नेहमी या जीवनामध्ये आल्यानंतर नेहमीच आपण भगवंताचं चिंतन करत राहिलं, नामस्मरण करत राहिलं, तर त्या ठिकाणी काय होणार, अंतकाळात आपल्याला स्मरण होणार. म्हणून त्या मुलांनी त्या ठिकाणी, ती मुलं जी होती त्यांना वाटलं की बाबा आयुष्यभर आपल्या वडिलांनी कधी भगवंताचं नामस्मरण केलं नाही, कमीत कमी भगवान शिवाचं आता हे शिवरात्रीच्या निमित्तानं नाव तरी घेतलं गेली. आणि पवित्र पावन पर्वामध्ये यांचा जर अंतकाळ झाला तर निश्चितच भगवंताला प्राप्त होतील. आता त्या मुलांच्या मनात सात्विक विचार त्या ठिकाणी आला, म्हणून त्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले, पण बाबा बिचारा नाव घ्यायचा पत्ताच नाही. मग त्यांनी डोकी लढवली, म्हणे एक काम करा, म्हणे हे पोतं भरून आणलेलं धान्याचं गव्हाचं पोतं, आता गहू निघतील ना, गव्हाचं पोतं घेतलं ना, त्यांच्या समोर ठेवलं आणि त्या पोत्याला असं ओल पाडलं, छिद्र पाडलं, त्याच्यातून गहू खाली वाळायला लागले. त्यांना वाटलं हे आता तरी शिव शिव म्हणत. त्याच्या अगोदरचा विषय असा आहे की त्यांनी वेगवेगळे प्रयत्न केले. बाबांनी देवाचं नाव घ्यावं, देवाचं नाव घ्यावं. एकदा बाबा असे पडलेले, समोर ते पोतं फाडण्याच्या अगोदरचा विषय, समोर असं वासून बसलेलं होतं दरवाज्यामध्ये आणि ते बाबा असे पलंगावर निजलेले, त्यांना झोपवलेलं. मग ते बोलता येत नाही, मग ते वा के बोलायला वाटलं लय भारी झालं बाबा. वासुदेव केशव म्हणू लागले बाबा, आपले बोलता येत नाही एवढे पूर्ण शब्द, वासुदेव केशवचं बाबा म्हणजे बाबा वा धन्य बाबा. वासुदेव केशव म्हणताय काय, वाके काय वाके, वासरू केर सुनी, वासरू केर सुनी खाताय असं त्यांना सांगायचं. तिला बघितलं आहे म्हणजे त्यांनी कपाळाला हात मारला, यांना काय करावं म्हणे देवाचं नाव घ्यावं म्हणून आपण प्रयत्न करतोय आणि हे वासराने केर सुनी खाल्ले म्हणून सांगतोय. वासुदेव केशवच वाटलं म्हणे आम्हाला, त्यांनी काही नामस्मरण केलं नाही. सांगायचं तात्पर्य लक्षात घ्या पुढे काय तर. मग शेवटी त्यांनी ती युक्ती लढवली, ते पोतं ठेवलं त्या ठिकाणी धान्याचं, त्याला छिद्र पाडलं, त्या छिद्रातून गहू त्या ठिकाणी गळू लागले आणि यांना वाटलं आता तरी म्हणाले शिवा शिवा टाच टाच टाच, मग त्यांनी टाच टाच म्हणले, टाच म्हणजे कधी टाचावर लोकांना कळलंच नाही. बाबा तसेच गेले टाच टाच म्हणतात, शेवटपर्यंत शिवाचं नाव त्यांच्या मुखात आलं. भगवंताचं नाम मुखात येणं एवढं सोपं नाहीये. चांगल्या चांगल्यांना अंतकाळामध्ये विसर पडतो त्या नामाचा. म्हणून
आयुष्यभर नामस्मरण करत राहिलं तरच ते आपल्या काळात येईल. भगवंत जरी सांगत असले आपलं वाटतं लय सोपं आहे बाबा, शेवटच्या काळामध्ये नामस्मरण केलं म्हणजे शेवट आपलं सुखाचं होईल की नाही, असं साठी केला होता आता असं आणि शेवटचा दिवस गोड व्हावा. संत सांगतात यासाठीच आता आज केलेला असतो की शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणजे काय, त्याचं गाजा वाजा करत त्याची अंत्ययात्रा काढणं म्हणजे शेवटचा दिवस आहे गोड नाही. शेवटच्या क्षणामध्ये नामस्मरण करता यावं या मुखाने आणि ते नामस्मरण करत करत त्या ठिकाणी झाला तर म्हणजे शेवट गोड झाला असं संतांचं मत आहे. संत सांगतात आपल्याला, परंतु ते सर शक्य नाही. चांगले चांगले त्या ठिकाणी बाबाचं तर काहीच उदाहरण नाही. राजा भरत नावाचे आपल्या देशाचं नाव ज्यांच्या नावावर पडलं असं राजा भरत होते. त्या राजा भरतांनी 10,000 वर्ष त्या ठिकाणी राज्य केलं. पती पत्नी म्हणजे पत्नी मुलं सर्व व्यवस्थित होतं आणि या पृथ्वी तलावरती एकही राजा असा झाला नाही की ज्याने सर्व प्रकारचं न्यायिक राज्य सगळ्या चांगल्या चांगल्या पद्धतीने व्यवस्थित प्रकारे हाताळलं असा राजा एकही झाला नाही. असे जेवढे राजे झाले असेल ते सर्व राजांपेक्षा सर्वोत्तम असा तो राजा होता भरत राजा. सुंदर असा राज्य त्या ठिकाणी चाललं. त्या राज्यामध्ये प्रजा एवढी खुश होती, सुखी होती की ती प्रजा नसून जसं शिवाजी राजांनी त्या ठिकाणी स्वराज्य निर्माण केलं आणि त्या स्वराज्यामध्ये प्रत्येक जणाला वाटतंय स्वराज्य माझं आहे, तसं त्या भरत राजाच्या राज्यामध्ये प्रत्येक त्या जनतेला त्या भरत राजाच्या राज्यातील प्रत्येक व्यक्तीला त्या ठिकाणी वाटायचं राज्य आमचं आहे, आम्ही खुश आहोत. दररोज दिवाळी असल्यासारखं त्यांचं जीवन एवढं सुंदर राज्य करू नये. शेवटी वैराग्यवृत्ती धारण केली, मनात वैराग्याची भावना आली, भगवंताच्या भक्तीची जाणीव त्या ठिकाणी निर्माण झाली. या मनुष्य देहाचा त्यांना भान कळलं की हा दुर्लभ असा नरदेह आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे, मग हा असाच व्यर्थ घालवायचा का. म्हणून वैराग्यवृत्ती निर्माण झाली आणि राजा भरत त्या ठिकाणी घर सोडून जंगलामध्ये त्या ठिकाणी वनामध्ये त्या ठिकाणी निघून जातात आणि भगवंताच्या भक्तीला निघून जातात. काही वर्ष हजार वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या नित्य भगवंताच्या भक्तीचे नेहमी कार्य त्यांचे फक्त भगवत भक्तीचेच कार्य. सकाळी उठायचं, आंघोळ स्नान द्यायचं, त्यानंतर देवपूजा करायची, नामस्मरण करत दिवस घालवायचा, फलाहार घ्यायचा, पुन्हा रात्री मग नंतर थोडीशी निद्रा, त्यानंतर पुन्हा सकाळी उठायचं, त्या ठिकाणी आंघोळ स्नान द्यायचं, सूर्याची पूजा करायची, भगवंताची त्या ठिकाणी नामस्मरण करायचं. अशा पद्धतीने दिनचर्या त्या राजा भरताची नेहमी चालू असायची. आणि ही क्रिया चालू असत असताना शेवटी असं झालं की एक दिवसचा प्रसंग आहे. एवढा पुण्यवान तो राजा भरत त्या ठिकाणी होते आणि ते पुण्य करत असताना एक दिवस असं घडलं. राजा नदीवरती त्या ठिकाणी नदी पात्रामध्ये अर्घ्य स्नान किंवा त्याला आंघोळ करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले असताना सूर्याला पाणी देत असताना त्या ठिकाणी असं पाणी घेतलं आणि हे उजळीतून अर्घ्य देत असताना त्या ठिकाणी एक सिंह त्या वाघाने एका हरणाच्या पाठीमागे पाठलाग केला. ते हरिण गर्भवाशी होतं, त्याच्या पोटामध्ये बाळ होतं आणि ती इतकी घाबरला हरिण की ते इकडून त्या नदीच्या पलीकडे उडी मारता मारता तिचा गर्भ त्या ठिकाणी पडतो पाण्यामध्ये. नेमका त्या राजा भरताच्या हातामध्ये येतो आणि समोर ते जाऊन हरण त्या ठिकाणी मरण पावतो. आणि ते हरणाचं पाडस पिल्लू त्या ठिकाणी त्या भरताच्या हातामध्ये आल्यानंतर भरत राजा त्या ठिकाणी विचार करतात, अरे किती कोमल सुंदर बाळ आहे म्हणे. जीव वाचवणं, कारण संतांचं लक्षण असतं सगळ्या समाजाच्या या जगाच्या कल्याणासाठी त्यांचे विभूती असतात. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती असं म्हटलं जातं. संत विभूती ही जगाच्या कल्याणासाठी त्या पृथ्वी तलावावर अवतरलेली असते. भरत राजा हे त्या ठिकाणी गुणवान आणि भगवत भक्तीने प्रेरित असलेले आणि भगवंताच्या चिंतनाने विचाराने प्रत्येक जीवाला आपला जवळ सखा जसं म्हणतो आपण तसं मानणारे होते. कारण आपली संस्कृती आपल्याला शिकवते वसुधैव कुटुंबकम किंवा भगवंत सांगतात मम अंशेव जीव लोके, प्रत्येक जीव जो आहे तो माझाच अंश आहे. म्हणून हे आपलंच कोणीतरी असतं, आपलंच नातं संबंध आहे असा विचार करून राजा भरत त्या ठिकाणी त्या पाठशाला त्या ठिकाणी घेऊन जातात. ते लहानाचं मोठं होतं त्याची इतकी काळजी घेतात, त्याला जीव लावतात. दररोज इतका जीव लावतात की ते राजा भरत काही काळानंतर त्याच्याशिवाय जेवण सुद्धा जेवायचं जरी असलं तर ते हरण म्हणायचे.
बसायचं असेल तरी हरण कुठं गेलं, सगळे एखाद्या मुलाची एवढी आई काळजी घेणार आणि त्यापेक्षा जास्त काळजी राजा भरत त्या पाडसाचं त्या पिलाची त्या ठिकाणी घ्यायला लागले. मग असा त्यांचा नित्यक्रम चालू असताना एक दिवस असं झालं की ते पाडस त्या हरणाचं पिलू राजा भरताजवळ असताना अचानक एकदा त्या हरणाचं एक कळप त्या ठिकाणी त्या कुटियाजवळ त्यांचे जिथे राहत होते त्यांची कुटी होती त्या ठिकाणी त्यांच्या झोपडीजवळ त्या ठिकाणी आले आणि त्या कळपासोबत ते पिलू निघून गेलं. राजाने दुपारपर्यंत वाट बघितली, पिलू काही सापडा, कुठे का, इकडे शोध तिकडे शोध, हरिण हरिण हरण हरण हरण. असं करत करत एक दिवस गेला, 2 दिवस राजाने जेवण सुद्धा केलं नाही त्या पिलासाठी, 3 दिवस राजा जेवला नाही. आणि ते करता करता एवढा विलाप आला त्या शोकामध्ये की राजाला त्या ठिकाणी जे हवसन करावं लागलं. त्यांचा आत्मा त्या ठिकाणी त्यांनी अन्न त्याग करू लागला आणि त्या ठिकाणी आत्मा अंतर्धान झाला, म्हणजे परलोकात त्या ठिकाणी निघून गेला, जीव त्यांचा निघाला. परंतु एवढं हजारो वर्षाचं अनेक वर्षांचं केलेलं तप नामस्मरण शेवटच्या काळात त्यांना आठवलं नाही. शेवटच्या काळात त्यांना हरिण 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 हा शब्द आठवला आणि सर्व हरिण शब्द आठवला म्हणून राजाचं भक्ताला त्या ठिकाणी पुढच्या जन्मामध्ये हरिण व्हावं लागलं. वासनेच्या संगे जन्म घ्यावा लागेल, है की नाही? अशी वासना त्यांनी त्या ठिकाणी केली. म्हणून शेवटच्या काळामध्ये आपण म्हटलं की बाबा शेवटच्या काळात आपण नामस्मरण घेऊ शक्य नाही, ते राजा भरतासारख्या लोकांना ते शक्य झालं नाही, किंवा त्या बाबांचं उदाहरण तुम्हाला सांगितलं त्या लोकांना त्या ठिकाणी शक्य झालं नाही. भगवंत तर सांगतात अंतकालीचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवर य प्रयाती समभाव याती नास्तेत्व संशया. हे अर्जुना, ज्या वेळेस जो साधक, जो व्यक्ती, जो मनुष्य अंतकाळामध्ये माझे स्मरण करतो ना आणि स्मरण करत करत देह त्याग करतो तो नक्कीच मला येऊन प्राप्त होतो, हे भगवंत सांगतात. परंतु आपण बघितलंय की एवढं सहज की नाही. त्यासाठी आपल्याला आयुष्यभर त्या भगवंताच्या स्मरणात लीन असलं पाहिजे, भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. 7व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला त्या ठिकाणी सांगतात की जरा मरण मोक्षाय मामा सिद्धन्यतंतीये साधी भूतादी देव ममा साधी यज्ञांची योगिद्वहा. म्हणजेच जरा किंवा वृद्धपण हे जे आहे, अशा जराच्या काळामध्ये, वृद्धपणाच्या काळामध्ये ते टाळण्यासाठी किंवा ते त्या ठिकाणी तुमचा उद्धार घडवण्याकरता तुम्हाला काय केलं पाहिजे? एक साधन, भगवत भक्तीचं साधन आपण अंगीकारलं पाहिजे. अनेक लोक त्यासाठी भगवंताच्या भक्तीमध्ये त्या ठिकाणी निघून जातात. काही लोकांनी त्या ठिकाणी भगवंताच्या भक्तीत उड्या मारल्या, परंतु भगवत भक्तीमध्ये त्या ठिकाणी उडी मार अनेकांनी घेतली आहे, परंतु एखादच अशा असतात की ते नदीच्या पाल त्या भगवत भक्तीच्या नदीच्या पलीकडे पोहोचलेले आहे. जसं एखाद्या ठिकाणी एक युद्ध असतं, अनेक युद्ध आपण ऐकले, रामायणामध्ये ऐकले, महाभारतात ऐकले, किंवा असे पण युद्ध आपण टीव्ही वरती बातम्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आपण ऐकत असतो, बघत असतो. आणि या युद्धामध्ये अनेक लोक त्या ठिकाणी सहभागी होतात, परंतु एखादा तास असतो की तो युद्धाचा शिरोमणी किंवा विजेता ठरतो. बरोबर आहे की नाही? तसे अनेक लोकांनी भक्ती मार्गामध्ये त्या ठिकाणी उड्या घेतलेल्या असतात, परंतु काही ठराविक लोकांची भक्ती त्या ठिकाणी शेवटपर्यंत भगवंतापर्यंत पोहोचते. म्हणून भक्ती मार्ग ही एवढा सहज आणि सोपा समजू नका. म्हणून आयुष्यभर आपण नेहमी भक्ती मार्गामध्ये लीन असलं पाहिजे, नेहमी त्या नामस्मरणात त्या ठिकाणी वाहून घेतलं पाहिजे. भगवंताने सांगितलं की बाबा हे सांगत असताना 7व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात ब्रह्म काय असतं, आदि ब्रह्म काय असतं, आदिभूत, अध्यात्म, कर्म आणि आदिदैव, हे सर्व विचार भगवंत त्या ठिकाणी अर्जुनाला सांगतात. आणि ते सांगत असताना त्याचं ध्यान त्या ठिकाणी थोडं भटकतं या गोष्टीचं विचार चिंतन करत असताना. म्हणून ज्ञानेश्वर सांगतात तवय्ये शब्द गोपिके तळी अवधानाची नोडवेची अवधानाची अंजुळी जो नावे अर्जुन तैवेळी मागाची होता. मग हे सांगत असताना अर्जुनाचा अवधान त्या ठिकाणी राहत नाही, थोडस तो बाजूला जातो त्याचा विचार आणि तो त्यापासून थोडा दूर राहतो, मागेच राहतो आणि मग काही प्रश्न त्या ठिकाणी विचारतो. आणि शेवटला एक प्रश्न विचारतो प्रयाण काळेचे कथम नियोसी नियतात्मावी. म्हणजे अंतःकरण निग्रह केलेला व्यक्ती, तुम्ही सांगितलं भगवंता 7व्या अध्यायात की अंतःकरण निग्रह केलेला व्यक्ती
किंवा जे लोक असतात ज्यांचे अंतःकरण निग्रह किंवा तुमच्याशी जे एकनिष्ठ झाले, सर्व अंतःकरण म्हणजे भगवंतासाठीच मी आहे, हा माझा देह, माझं हे सर्व भगवंताने दिलंय, माझं काहीच नाही, मी सर्व भगवंताचा आहे, आपण भगवंताचे आहोत, अंतःकरणाचा निग्रह करून पूर्ण भगवंताच्या चरणी झाले, असे जे लोक आहेत ते लोक तुला कसे जाणतात? त्याचं उत्तर भगवंत देतात आणि त्याचं उत्तर जे आहे ते उत्तर हे आहे की अंतकालेच मामेवर स्मरणत्वा कलेवर या प्रयाती समभाव याती नसते तर संशय. म्हणजे अंतकाळामध्ये जो माझं स्मरण करतो आणि ते स्मरण करत करत प्राणत्याग करतो तो येऊन मलाच प्राप्त होतो, अशी लोक, असे अंतःकरण निग्रह केले, पूर्ण विचार चिंतन मनन त्यांचं दुसरं काहीच नाही. आपल्याला जसं चिंता असते आपल्या घराची, संसाराची, बरोबर आहे की नाही, तर त्या लोकांना तशी चिंता नसते. अशी जी लोक असतात ती फक्त भगवंत 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 देव देव देवच त्यांचं, दळिता कांडिता उडता बसता सर्व नामस्मरणच त्यांचं असतं. अशी जी लोक आहेत, अशी अंतःकरण निग्रह केलेली जी लोक आहेत, तीच लोक मला या ठिकाणी येऊन प्राप्त होऊ शकतात, असं उत्तर भगवंत त्या अर्जुनाला देतात. म्हणजेच जो मला जाणतो म्हणजे तो मला प्राप्त होतो, असा त्यांचा अर्थ आहे. म्हणून अंतकाळ म्हटलं म्हणजे आपल्याला काळाचा विचार करावा लागणार. काळ किती प्रकारचे असतात, काळाचे तसे कोणी काही बरेच प्रकार सांगतात, पण मध्यान्ह काळ आणि अंतकाळ हे दोन महत्त्वाचे काळ आहे. आता मध्यान्ह जो काळ आहे तो काळ म्हणजे आपल्या संसाराचा काळ. आपण पाहिलं की बाळ जन्माला येण्याच्या अगोदर भगवंताची विनंती करतो, मला यातून बाहेर काढ बाबा, या पृथ्वी तलावर अवतरित कर मला, आणि मी बाहेर आलो की नक्कीच तुझं स्मरण करेल. परंतु जन्माला आल्यानंतर कधी कधी सांगितलं होतं, केव्हा सांगितलं होतं मी तुला, बरं थांब मला थोडं खेळून घेऊ दे, बालपणे थोडे एक दिवस मला खेळायचे, बालपणात खेळून घेऊ दे, नंतर तुझं स्मरण करतो. भगवंत म्हणतो आता तरी नाम स्मरण कर, थांब ना देवा, आत्ताच मोठा झालो, अरे मला थोडंसं शिक्षण तर घेऊ दे, मग तुझं नामस्मरण करतो. आई म्हणली, रामेश पप्पा गणेश पप्पा पोराला अभ्यास करते, पोराला जरा देव द्या, मी करायला लावा सर, करीन रे, शिकू दे ना, तिला शिकवलं पाहिजे, देव काय करणं जेवण चालूच राहतो आपल्या भात खेळायला, सप्ताह नेहमी दरवर्षी तर तिनं सप्ताहाचा अभ्यास दे, येते महाराज लोक सांगते त्याला, म्हणते ना हरिपाठ होईल ना, पण एकदा का काळ निघून गेला किती वेळ गेल्यानंतर परत येत नाही. असं करत करत त्या ठिकाणी त्यांचा वेळ निघून जातो आणि तो वेळ गेल्यानंतर परत येत नाही. मग बालपण तरुणपण वाचतो ते काढून घ्या, हात काढून कुंडली वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कागदानं पकडा किती बेटा वापरायचा. मग त्या ठिकाणी आपण बघितलं की ते जो काळ आहे तो वेळ जाते, अशी वेळ निघत आता घेऊ नंतर घेऊ म्हणत तरुण आवाज येते, भगवंत म्हणतात नाव आपण कुठे नाव आणि थांबणं द्यावा, थोडे संसार तर होते, संसार होतो, मुलं बाळा होतात ना, असा आपण दूर फुटून जातो त्या संसाराच्या नादामध्ये, आपल्याला आपलं सुद्धा वाढणार नाही. आणि कधी म्हातारपण झाला समोर बरोबर बाई मी तर लई चांगली होती माहिती सगळा बाबा, मी तर लई भारी होतो, एकच काय झाले, दात कुठे गेले माझे, कान कुठे, डोळे कुठे, काहीच लक्षात राहत नाही. का होतं हे करता करता कधी आयुष्य निघून जातं, शेवटचं होईल यमाचा पाहुणा आहे, यमाचा पाहुणा प्राणी होईल. आपण यमाचे पाहुणे हे सुद्धा विसरून गेलो. आपण आपलं मरण आगामर हा बोलच ना, असं ते मरण कोणी म्हणलं अंगाला काटावर भरावतो, मरण तर आहेच ना सगळ्यांना, मरण एक दिवस आलेलंच आहे, आपल्या जीवनात बांधलेलंच आहे, हे माहीत असूनही आपण मरणाचा दिवस गोड व्हावा जसं संत म्हणतात, म्हणजे नामस्मरण नको करावं यासाठी प्रयत्न करीत राहतो का. असं करत करत आयुष्य निघून जातं, तरी आपण त्या ठिकाणी त्या भगवंताच्या भक्तीकडे आपण वळत नाही. हा आपला मध्यान्ह काळ, जन्मापासून मृत्यूपर्यंत. मग या मध्यान्ह काळात लय भारी मजा असते आपली. अरे मध्यान्ह काळामध्ये आपण तर संसारी आहे, काही लोक संन्यासी असतात, तरी ते सुद्धा आपल्याला आपल्या पोटाची चिंता असते, ल्यावे खावे बरे असावे संसारी आहे की नाही, ल्याला कपडे घालायला खायला प्यायला सर्व चांगलं असावं, मुलं बाळ सुखात असावे, ह्याची एक घरी हवं.
आहे की नाही. हीच आपल्याला हवा असते, दुसरी कोणती हवा आपल्याला त्या ठिकाणी नसते. हे थोडस आपलं एवढे 8 एकर याची 1 एकर कधी होईल, 2 एकराची 2 कधी होईल, 2 चे 4 कधी होईल, आहे का नाही. 1 एकराला वाढ होता कसं येईल, भरले नाही विकत घेता येईल, दुसऱ्याला बांध करून कसं मोठा करता येईल, आहे का नाही. असं हाव आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी आहे. त्याऐवजी जर भगवंताच्या भक्तीचं स्मरण, भगवंताच्या भक्तीमध्ये स्वतःला लीन केलं तर आपल्याला त्यांना कळलं की सुखाचं होईल आणि चांगलं होईल. परंतु ते आपण विसरून जातो. अरे साधा संन्यासी जरी आला आणि त्याला सुद्धा जरी झाला संन्यासी मध्यान्नाशी कोणवासी, तर आपल्याला खाण्यापिण्याची चिंता लागते, कारण या पोटाला भरावं लागतं ना. या नादामध्ये आपण भगवंताच्या भक्तीपासून त्या ठिकाणी दूर राहतो आणि होतच आपण त्या पोटाच्या नादात इतकं लागतो. तुकाराम महाराज छान पद्धतीने सांगतात, तुका म्हणे पोटे केली विठ्ठलमानंदीनं झाला ज्याला किंवा बाकी, आहे का नाही. या पोटासाठी सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी करत असतो. परंतु किती जरी आपण त्या संसाराच्या नादात लागलं, आणि हा संसार नित्य आहे, हा सत्य नाहीये. सत्य फक्त काय आहे, अध्यात्म भगवंत भक्ती त्या ठिकाणी सत्य आहे. आणि ज्या संसारात ज्यांच्यासाठी आपण करतो ते कोणी आपलं नसतं, ते सर्व माया आहे. भगवंताने आपल्या जन्माला घातल्यानंतर भगवंतच आपल्याला माया टाकतो. पण ज्याला ती साथ आली, ही माया ज्याला कळली, या मायेपासून जो मुक्त राहिला तोच भगवंताला प्राप्त झाला. आपण अनेक कीर्तन प्रवचन श्रवण करणार, अनेक भक्ती त्या ठिकाणी अभंग ऐकणार, त्याचे विवेचन ऐकणार, परंतु हे लक्षात ठेवणार नाही की हे सर्व संसार एवढ्या उत्तर बरं आहे. संसार पण आज थोडीच महाराज पण म्हणतो संसार नाही करायचं, कुठे सोडून द्यायचं नाही, मंदिरात सोडायचं असं नाही. संसार करता करता आपण आपल्या भगवंताचं नामस्मरण आपल्या दुःखात असलं पाहिजे, सदैव चिंतन भगवंताचं त्या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणून या संसाराच्या नादात लागून आपण भगवंताच्या भक्तीकडे मुक्तो, त्या भगवंताच्या भक्तीपासून त्या ठिकाणी दूर जातो. आणि ज्यांच्यासाठी हे करतो ते शेवटी आपल्याला काही सोबत येत नाही, नाही 1 रुपया सुद्धा सोबत येत नाही. लोक कपाळाला लावले 1 रुपया सुद्धा नंतर सापडतात. कुठे येतो रुपया सापडायला पहा म्हणतात, सापडा काहीच येत नाही सोबत, काहीच येत नाही. जे चांगली कर्म आपण या मनुष्य देहामध्ये असताना करू, जे भगवंताची भक्ती करू, तेच तुमच्या सोबत येणार आहे. म्हणून सुभाषितकार किंवा शास्त्रज्ञांनी सांगितलं, शास्त्र सांगताना सांगितलेलं आहे की ज्या संसारासाठी आपण हे करतो, जो पती संसार घर चालवण्यासाठी हव्यास करतो, शेवटला त्याच्यासोबत त्याची पत्नी सुद्धा येत नाही, मुलं बाळा तर हे तर दूरच राहिली, पाहुणे मंडळी तर धनानी भूमोनी पशवश्य गोष्टे बाह्या ग्रहद्वारा जनस्मशाना देह चित्तयाम परलोक मार्गे. म्हणजे पत्नी दरवाजापर्यंत राहते, धन भूमी हे पशुवत गोष्टी आपल्यासाठी मनुष्याने ध्यानात ठेवलं पाहिजे. कारण पत्नी सुद्धा दरवाजापर्यंत वाट पाहते. त्याच्या अंतकाळामध्ये धनानी भूमोनी पशवश्य गोष्टे बाह्या ग्रहद्वारे जनस्मशाने, जनता आणि नातेवाईक त्या ठिकाणी आप्तजन स्मशानापर्यंत नेऊन घालतात आणि त्याचे मुलं बाळ पत्नी नातेवाईकांना नेऊन घालतात आणि पुढे तो एकटाच प्रवास करतो, बाकीचे सगळे वापस येतात. म्हणून या मनुष्य देहामध्ये आल्यानंतर हा जो आत्मा आहे, हा जो देव आहे, हा जो आत्मा आपण जाणला पाहिजे. या आत्म्यामध्ये भगवंत आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि भगवंताला या आत्म्याला त्या परमात्म्याशी जोडलं पाहिजे. त्यासाठी नामचिंतन करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. म्हणून संसारात मग्न न होता आपण त्या भगवंताच्या चिंतनाकडे वळलं पाहिजे. कारण आता जीवन काय आपण पाहिलं, यमाचा पाहुणा प्राणी वय इथं आजामेला पंजामेला बापा देखत देखत बाप मासना गेला. संत सांगतात आपल्याला आजामेला पंजामेला देखत देखत बापाही मासना गेला. सर्व एवढं माहित असून सुद्धा आपण का मग हाव धरायचे, त्याच गोष्टी करायचं. आणि एवढं सहज नाही, कधी कोणाचं काय होईल सांगता येत नाही. आता चांगलं होतं घरी गेल्यांना नुसतं घास एक घास ताटाचं एक नुसतं तोंडात करता करता जाळ झाल्या. चांगलं होतं काही आता तर होत्या, आहे का नाही. अशा पद्धतीने आपल्या परिस्थिती असते. जसं घडोघडी काळ वाटेची पाहे, अजून किती आहे अवकाश, काळ टपून बसलेला आहे. जसं पाहतो उंदीर घेऊन जाय बोका एका बिळामध्ये उंदीर असतो, तो उंदीर त्या ठिकाणी कधी बाहेर येतो पाहतो. जसा उंदीर बाहेर आला तसा तो बोका त्याच्या झाड पाहतो आणि त्याला पकडून घेऊन जातो. तसं आपला आत्म्याचं कधी यमदेव येईल घेऊन जाईल सांगता येत नाही. म्हणून हा जीवन हे देह आपल्याला जे प्राप्त झालेला दुर्लभ असं नरदेह
नरदे आणि हाताने टाळी वाजवली पाहिजे, मुखाने नाम घेतलं पाहिजे आणि कानाने चांगलं ऐकलं पाहिजे, डोळ्याने भगवंताचं रूपच त्या ठिकाणी पाहिजे दिलं पाहिजे. परंतु या गोष्टी आपल्याच्याने होत नाही. आपल्याला कानानं याच्या त्याच्या प्रवचनाला कीर्तनाला आलं की तिकडे महाराजांचं कीर्तन चालू, तिकडे आपल्या लोकांचे धुणे चालू म्हणजे मुखाने त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे, कानाने त्या ठिकाणी चांगल्या गोष्टी ऐकल्या गेल्या पाहिजे, भगवंताच्या भक्तीचं त्या ठिकाणी श्रवण त्या ठिकाणी झालं पाहिजे. परंतु ते आपल्याच्याने होत नाही. या गोष्टी आपण का विसरतो हेच लक्षात येत नाही. म्हणून संत सुद्धा सांगतात की शेवट भगवंताने सांगितलं, शेवटच्या काळामध्ये तुम्हाला माझं स्मरण व्हावं. ज्याला भगवंताचं स्मरण होतो तोच भगवंताला जाऊन प्राप्त होतो. म्हणून संत त्यासाठी आयुष्यभर अट्टहास करतात की शेवटचा दिवस चांगला व्हावा, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा असं संत सांगतात, है की नाही. म्हणून आपण त्या ठिकाणी चिंतन केलं पाहिजे, भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. इथे अनेक अवतार सुद्धा आले. आपण तर सर्वसाधारण माणसं आहे. अनेक अवतार आले, राम आले, विष्णू आले, राम कृष्ण असे अनेक अवतार आले. त्या लोकांना या ठिकाणी त्या देवांच्या अवतारांना सुद्धा या ठिकाणी थांबता आलं नाही. इथे येणे नाही उरो आले अवतार, ये ते पामर जीव किती. आपण पामर जीव आहे, असे कितीतरी जीव आपल्यासाठी जन्माला आले, आपण हे केलं तर ते सहज शक्य आहे का? नाही. म्हणून जोपर्यंत आयुष्य आहे, जोपर्यंत आपले शरीर चालतं, डोळ्याने बघता येतं, कानाने ऐकायला येतं, तोंडाने बोलता येतं, त्यावेळेस आपण नामस्मरण श्रवण केलं पाहिजे. भगवंताच्या चिंतनाशिवाय काहीच चिंतन केलं नाही पाहिजे, त्याच्या स्मरणाशिवाय काहीच स्मरण नाही केलं पाहिजे. मुखाने भगवंताचं नामस्मरणच केलं पाहिजे, डोळ्याने सुद्धा भगवंताचं रूपच आपण आयुष्यात पाहिलं पाहिजे. साधं सोपं आहे भगवंताला जाण्यासाठी. आपल्याला मग त्या ठिकाणी भगवंत कळलं पाहिजे, भगवंताच्या भक्तीत लीन व्हावं लागेल. भगवंताचं साधन बोलताना भगवत भक्तीचं भगवंत सांगतात एका श्लोकामध्ये, पत्रम पुष्पम फलम तोयो यो मे भक्त्याम पुच्छति तदहं भक्त्याम प्रवतम स्नामी प्रयतात्मा. 9व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात असा विषय श्लोक की जो पान फूल फळ आणि पाणी भक्तिभावाने मला वाहतो, त्या शुद्ध मानवाचे अशा मनाने शुद्ध मनाने वाहिलेले पान असेल, पुष्प असेल, फळ असेल आणि साधं पाणी जरी असेल तर ते मी आदराने किंवा भक्तीने त्या ठिकाणी स्नेहाने त्या ठिकाणी स्वीकार करतो. आता मग प्रश्न येणार आपल्याला, स्वीकार करता भगवंत, तुम्ही भगवंत स्वीकार करता, पत्र पुष्प फळ, मग हे कोणाला दिलं बाबा, हे खरं आहे का? मग असं आहे तर मग कसं? तर बघा, एकदा द्रौपदी असते पांडवांची, म्हणजे त्या ठिकाणी द्रौपदी, आणि त्या द्रौपदीकडे पांडव घरी नसतात आणि दुर्वास ऋषी त्या द्रौपदीकडे एक दिवस मुद्दाम तिची परीक्षा घेण्यासाठी दुर्योधनाने सांगितलं. म्हणून त्याला माहित होतं पांडव घरी नाही, तिची फजिता करावी, आहे का नाही. आणि अज्ञातवास ते काळ चालू असतो त्या टायमिंगचा, त्यावेळेसचा. तर मग पांडव एकदा घरी नसतात आणि त्यांनी सांगितलं की बाबा तिथे महायुद्ध करणार आहे, तुम्हाला माहित नाही का, तुम्हाला आमंत्रण दिलेलं नाही, तुम्हाला बोलवलं जा घरी जेवायला जा, त्यांच्याकडे सुंदरसं जेवण वगैरे. दुर्वास तास होतं, खूप मोठं जेवण ते करायचे, भरपूर त्यांच्या जेवणाला कुबेर सुद्धा परेशान व्हायचा. मग अशा दुर्वास ऋषी परीक्षा घ्यावी म्हणून त्या यांनी पाठवल्यानंतर ते द्रौपदीकडे आले आणि म्हणले की मला जेवण करायचंय गड्या, रात्रीची वेळ म्हणते, मनात म्हणले महाराज त्यांना नाही म्हणणं चालत नव्हतं. कठीण महाराज होते त्या ठिकाणी दुर्वासा. नाही शब्द ऐकला की तळपायचे 8 वाजता करायचे, तरी शब्द मोकळे व्हायचे. यांचं खूप सगळ्याच जगाला माहित होता. द्रौपदी म्हणली महाराज आता पांडव घरी नाही, कसं करावं? ते म्हणे मला जेवण करायचं. मग हिला करावं काय प्रश्न पडला. दुर्वास ऋषी म्हणले मध्यान्ह अशी काय मला माहित नाही, मला भूक लागली, मी आलोच, मी स्नान करून येतो. आणि नदीवर गेले, हिने सगळं बघितलं, घरामध्ये काहीच नाही, एक नाही तिला त्या ठिकाणी त्या माठांमध्ये त्या ठेवलेल्या पात्रांमध्ये सापडलं नाही. नेमकं जे काही होतं थोडंफार ते खाऊन हेच केलेलं ताट होतं, त्या ताटाकडे काहीच नाही. मग त्या ठिकाणी तिने भगवंताचा दावा केला, कृष्णा कृष्णा भगवंताचा, श्रीकृष्णाला हाक मारली, देवा धाव सत्वरी, आहे की नाही. त्या पद्धतीने भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी धावून तिच्यापर्यंत आले आणि आल्यानंतर भगवंताला तिने याचना केली की भगवंता, हे भगवान श्रीकृष्णा, हे पांडुरंगा तुझ्याशिवाय मला कोण आहे म्हणे बाबा,
तूच माझा सखा आहे, आता माझी आबरू इज्जत या ठिकाणी तू किंमत त्या ठिकाणी राख. मला या महाराजांना या दुर्वास ऋषींना त्या ठिकाणी भोजन द्यायचं आहे आणि तुला त्यांचं माहिती आहे मी कसं करू. पण भगवंत काही साधा नाही, दिल्याशिवाय काही घेतल्याशिवाय काही देत नाही. म्हणून मनाने मनोभावेने त्याला पान फूल फळ आणि साधं पाणी जरी मनापासून कुठलाही स्वार्थ त्यामध्ये स्वार्थ भावना न ठेवता आपण जर स्वच्छ मनाने पवित्र मनाने भगवंताला जर अर्पण केलं तर भगवंत त्याचं फळ आपल्याला त्याचं उदाहरण सांगायचे मला. तर त्या ठिकाणी त्या द्रौपदीने ताटाला बघितलं तर म्हणे काहीच नाही, बघ म्हणे मला काही तर दे म्हणे. तसं नाही म्हणे, मलाच पहिले भूक लागली म्हणे देवा, इथे मला त्या रोज ऋषीला खायला द्यायला काही नाही, तुला कोण भाऊ म्हणे काहीतरी दे, तुला माहिती आहे हा भावाचा भुकेला आहे भगवंत. मग तिने बघितलं तर ते म्हणे तुला बघ तर काहीतरी असं देव दे, त्याला काय आणणं काय मुश्किल होतं का. ताटाला काहीच नव्हतं, त्याने तिला तुळशीचं पान तयार केलं, त्या ताटाला पान ते पान म्हणे ते आहे बघ म्हणे. ते पान घेतलं, ते भक्तीने मोठ्या मनाने मोठ्या श्रद्धेने त्या द्रौपदीने भगवान श्रीकृष्णाच्या हातात दिलं, त्याने ते खाल्लं आणि त्या ठिकाणी अन्नाचं भरपूर ढिगच तयार करून दिलं. असं भगवंत थोडं काहीतरी घेतल्याशिवाय येत नाही, पण ते घेतोय कसं शुद्ध मनाने दिलेलं. आणि तसं पत्र म्हणजे पान, झाडाचं पान जरी भगवंताला मनापासून वाहिलं तरी भगवंत त्याचा स्वीकार करतो. त्याचं हे उदाहरण. एवढंच नाही, फुल कोणाचं घेतलं पण देवाने असं अनेक लोकांनी दिलेले, परंतु एक हत्ती होतं, त्याचं नाव होतं गजेंद्र हत्ती. त्या गजेंद्र हत्तीला त्या ठिकाणी एकदा त्यांनी त्याचे 10,000 पत्नी आणि त्यांचे मुलं बाळ सुना नातवंड असे घेऊन विस्तृत असा परिवार घेऊन त्या ठिकाणी तो नदीच्या काठावरती गेलेला असताना नदीमध्ये गेलेला त्या ठिकाणी जलक्रीडा चालली, सोडीने पाणी घेतोय, पत्न्यांच्या अंगावर भेटतोय, त्यांच्या अंगावर भेटताय, मुलं बाळ सुना ते सर्व पाण्यामध्ये त्या ठिकाणी पोहोचताय, त्या ठिकाणी पोहोचताय आणि या स्नानाचा आस्वाद घेतात. आणि अशा परिस्थितीमध्ये अचानक त्या ठिकाणी त्याचा पाय त्या ठिकाणी त्या नकराने पकडला आणि त्याला त्या ठिकाणी हलता येईल. पत्न्यांनी मुलांनी सगळ्यांनी वळून बघितलं, बळ लावून बघितलं, जसं बळ लावायचं तसं तो खालून बळ लावायचा. मग त्या ठिकाणी आणि याला वड कसे येते, नकराने पाय पकडलेला असताना पाय निघाला, सगळे कंटाळले, मुलं म्हटले अरे म्हणे याचं तर आयुष्य गेलं, आता किती दिवस थांबता याच्यासाठी, किती वर्ष झटायचं नाही असं. अनेक दिवस त्या ठिकाणी निघून चालले आणि या स्नानाला पडलं, ट्रेनचं काय संपलं नाही, आता पांढरे केस झालेले, जाऊ दे प्रवचनाला कीर्तनाला ऐकले, किती दिवस ऐकले, काय करते कधी जाते बरोबर आहे बाबा, आहे का नाही. वाट पाहायला म्हणजे आपण काय करा आता यांना ज्या सोडून आपले संसार मुलं बाळा पहा निघा, सगळे मुलं बाळा निघून गेले, सुना गेल्या, नातवंड गेले, पत्न्यांना थांबच लागलं. आणि ती पण बिचारी काही दिवस थांबल्या आणि शेवटी पण त्यांना म्हटलं आता ये तिथं जाणार याचं काही खरं नाही, मग आपलं काय आयुष्य असं बरं झालं त्या पण गेल्या निघून. त्याने विचार केला ज्या संसारासाठी आपण रात्र झटलो, ज्या पत्न्यांसाठी ज्या मुलाबाळांसाठी मी झटलो, स्वतःला चांगला म्हणायचो, भारी म्हणायचो, अशा माझ्या पत्न्यांच्या सौंदर्यासाठी ज्या मायेसाठी मी त्या ठिकाणी ह्या मोह माये अडकून पडलो या संसाररूपी सागरामध्ये, काही खरं नाही. हे सृष्टीच्या निर्मात्या तू जो कोणी असेल म्हणजे या ब्रह्मांडाचं निर्माण करणाऱ्या, तुला मी शरण आलो. हे फूल होतं समोर, एक कमळाचं ते फूल घेतलं आणि असं त्या जो कोणी असेल त्याला मी भक्तिभावाने मनापासून हे फूल झोकवतोय, या फुलाचा स्वीकार करून मला वाचवायला द्यावा. असं त्या ठिकाणी आत भावनेने मनापासून भगवंताचं स्मरण केलं, भगवंत भावाचं केलं. भगवंताने त्या ठिकाणी लक्ष्मी मातेसोबत त्या वैकुंठाला बसलेला असताना लक्ष्मी माते विचारलं एवढी घाई कशाला, कुठं चालले. तर त्या ठिकाणी भगवंताने हत तिथे म्हटलं आणि ती हातीजवळ येऊन म्हटली इतका तो भावाचा केला. म्हणून भगवंताला पान फूल जरी आपण वाहिलं तरी ते अत्यंत प्रिय असतं, परंतु कसं असलं पाहिजे, शुद्ध भक्तीने शुद्ध मनाने ते असलं पाहिजे. फळ सुद्धा वाहिलेलं आहे. तसे शबरी आपण ऐकलंय की शबरी नावाची एक भिल्ल समाजाची आदिवासी महिला होती आणि त्या ठिकाणी मार्तंड ऋषीच्या आश्रमामध्ये आली की म्हणाली हे महाराज, हे भगवान ऋषी, हे ऋषी देवा, मला या ठिकाणी भगवंताचं दर्शन घ्यायचंय, रामचंद्रांचं दर्शन घ्यायचं, मला त्याचं दर्शन त्या ठिकाणी करून द्या. कारण संत हे भगवंताकडे जाण्याचं माध्यम आहे असं आपण कीर्तन ऐकतो. संताशिवाय हरिप्राप्तीची उपाय धरा संतांची कृपा आहे. संतांचे पाय धरल्याशिवाय हरिप्राप्तीचा उपाय आपल्याला भेटत नाही. भगवंताकडे जसं आपण नाही का पुजारी असतो तेव्हा मंदिरात पूजा करतो, तसं भगवंताकडे जाण्याचा मार्ग संत आहे. म्हणून तिला
त्यांना माहित होतं संताशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही, म्हणून ती मार्ग ऋषीच्या आश्रमात गेली, त्यांना विनंती केली की हे महर्षी मला कसे करा भगवान श्रीरामचंद्रांचं दर्शन त्या ठिकाणी घडवा. म्हणून त्या रामचंद्रांचं दर्शन घडवण्यासाठी ती अनेक वर्ष त्यांची सेवा करू लागली. ते खुश झाले, म्हणजे जात तुम्ही वर्णन तो यावर काही काळानंतर भगवान श्रीराम त्यांच्या भावासहित त्या ठिकाणी जगले. आणि भगवान श्रीराम ती दररोज त्या ठिकाणी त्या कुटिया समोर त्या झोपडी समोर फुलात राहायची. देवी आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा, आज मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. दररोज म्हणायचे आज माझे प्रभू श्रीरामचंद्र येतील, माझ्या शबरीच्या कुटियाचं पावन होईल, माझी शबरीची कुटिया पावन होणार आहे, आज माझे प्रभू श्रीरामचंद्र येणार आहे. दररोज नामस्मरण करायची, दररोज त्या ठिकाणी चार वेळ उठायची, पूजा करायची, फुलं तोडून आणायची आणि रस्त्यावर ध्यान करायची. माझे प्रभू रामचंद्र या ठिकाणी आले तर त्यांच्या पायाला मोल लागावं म्हणून फुलात राहायची. दररोज भजन करायची, श्रीराम राम जय राम राम, रामाचं स्मरण करत त्या ठिकाणी दिवस घालवायची. दिवस मावळायचा, रामचंद्र आले नाही तर त्या ठिकाणी नारदाच्या सान्निध्य क्रम दररोज चालू असताना एक दिवस भगवान श्रीरामचंद्र त्या ठिकाणी येतात आणि आल्यानंतर त्या ठिकाणी ती दररोज फळं तोडून आणायची. बोरांचे दिवस होते, आता जे काळ चालू आहे अशा स्वरूपाचा तो बोराचा काळ होता. बोर नावाचं जे फळ आहे आपल्याकडे असतं ते फळ येईल अशा काळात ते प्रभू श्रीरामचंद्र त्या ठिकाणी येतात आणि ती दररोज जायची, बोरं तोडायची आणि जी गोड बोरं आहेत ती दाताने चाखून बघायची. जे गोड असतील ते असे पुसून त्या टोपलीमध्ये आणायची आणि ते बोरं त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या समोर ठेवली. भगवान श्रीरामचंद्रांनी बघितली ही बोरं. शबरी अगं पण हे बोरं काय पक्ष्यांनी खाल्लेली का काय ग? शबरी माते ही बोरं काय पक्ष्यांनी खाल्लेली का? ते म्हणते नाही प्रभू, नाही देवा, हे पक्ष्यांनी नाही, माझ्या स्वतःच्या दाताने चाकून ठेवली गोड गोड फळं, चांगली बोरं, कारण तुम्हाला आंबट लागू नये, तुम्हाला त्रास होऊ नये. लक्ष्मण म्हटलं, लक्ष्मणाने बघितलं बोरं पुष्टी बोरं देऊ लागली, ती पण बिचारी दात घासली अशी तू दिसते कशी, म्हणजे आदिवासी स्वरूपाची तू बिचारी आणि म्हातारी एवढी आहे का नाही. तर आता कसे बोरं खायचे, त्याने ते खाल्ल्याने फेकून दिले, पण त्यामध्ये भगवान श्रीरामचंद्राने आवडीने ती बोरं खाल्ली. म्हणजे अशा पद्धतीने तिचा उद्धार त्या ठिकाणी झाला. भगवंत फळं सुद्धा भक्तिभावाने पाहिजे खातात. शबरीने भक्तिभावाने ती बोरं त्या ठिकाणी पुष्टी जरी होती, परंतु त्याला त्या ठिकाणी भक्ती त्या शबरीचा उद्धार भगवान श्रीरामचंद्राने त्या ठिकाणी केले. अशा पद्धतीने भगवंत त्याला पत्र म्हणजे पान असेल, फूल असेल किंवा फळ असेल ते जरी वाहिलं किंवा पाणी जरी वाहिलं तरी त्या ठिकाणी त्याचा स्वीकार करतो. आता शिवरात्र आहे. शिवरात्र म्हणजे भगवान शिवशंकरांचं त्या ठिकाणी रात्र आहे. महादेव पार्वतीची मिलन आहे की नाही. महाकाशी रात्र आपल्याला माहित होतं का की एक त्या ठिकाणी एक पारधी असतो आणि तो शिकार करण्यासाठी जंगलामध्ये गेलेला असतो आणि शिकार करण्याकरता जंगलाला गेलेला असताना त्या जंगलामध्ये त्याने त्या ठिकाणी दिवसभर त्या सावज किंवा त्याचं ते शिकार बघत राहिला, परंतु भेटलं नाही. नंतर रात्रीच्या समयाला एक हरण त्या ठिकाणी तलवारच्या काठावर येतं. तिने बघितलं मला हा बाण मारणार आहे. म्हटलं हे पारध्या, हे शिकारी, तुला मी विनंती करते मला मारू नकोस. माझ्या या मुला म्हणजे पोटामध्ये बाळ आहे, एवढं मला बाळ प्रसव होऊ देऊ दे आणि मग मला मार. त्याला वचन दिलं. हा कथा तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर पुन्हा दुसरा आणि नंतर पुन्हा त्याचा पती येतो आणि ते सर्व त्याला एक वचन देऊन त्या ठिकाणी घेऊन जातात. त्याच्या मनामध्ये दया भाव उत्पन्न होतो, परंतु ते वाट पाहत असताना बेलाच्या झाडावर बसलेलं असते की बेल तोडून खाली टाकत राहतो. परंतु त्या जमिनीमध्ये एक महादेवाची पिंड असते. त्या पिंडीवरती एक 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 असे खूप मोठा गंज बेलाचा त्या ठिकाणी तयार होतो. ती वैराग्यवृत्ती भावना त्याच्या मनामध्ये निर्माण होते, भक्तिभाव निर्माण होतो. परंतु मनापासून तो सहज चांगल्या मनाने त्या ठिकाणी ते पान तोडत ते खाली टाकत राहतो. परंतु ते चांगल्या मनाने असल्या कारणाने भगवंत त्या पानांचं काय करतो, त्या स्वीकार करतात. भगवान शिवशंकर त्या ठिकाणी प्रकट होतात आणि त्याला आशीर्वाद देतात. अशी शिवरात्रीची कथा आपल्याला माहिती आहे. परंतु रत्नीदेव नावाचा एक राजा होता, एक कोळ्याचा मुलगा होता आणि तो कोळ्याचा मुलगा एका ठिकाणी राहत असताना त्याचा नित्य नियम होता. भगवंत पाण्याचा कसा स्वीकार करतात ते तुम्हाला सांगायचे मला. तर त्या नित्य नियम असा होता, तो दररोज त्या समुद्र तीरावर जायचा आणि त्या ठिकाणून
तोंडामध्ये पाणी घेऊन यायचा, स्नान करून तोंडात पुरणी घेऊन पाणी घेऊन यायचा आणि आला की शिवाच्या मंदिरात महादेवाच्या मंदिरात यायचं त्या गावच्या आणि त्या मंदिरात त्या पिंडीवरच्या तोंडाचं पाणी टाकायचं शुद्ध म्हणजे दररोज नित्यक्रम. एक दिवस असं झालं त्या ठिकाणचा जो राजा होता, किती होता त्या ठिकाणी जो राजा होता, त्या राजाने काय केलं, राजाने पूजा करतो ठरवलं महादेवाची. राजा म्हटलं तर थाटच लागला, म्हणजे ते सैनिक आणि त्याचे शिपाई सेवक भरपूर राजाचा गाजावाजा. आणि हा बिचारा आपला रत्नदेव जो होता कोळ्याचा मुलगा, त्याने तोंडात पाणी आणलं, त्याचं नित्य नियम तो ते केल्याशिवाय दुसरे बाकी काहीच कामाला हात लावत नव्हता. आज ते काय आपल्यापैकी सवय आहे की नाही, सकाळी उठलं म्हणजे भगवंताची भक्ती पूजा अर्चा केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही, आहे की नाही. अशा पद्धतीने त्या रत्नदेवाचे नित्य नियम होता, तो समुद्रावर जायचा, आंघोळ करायचा, तो मुखामध्ये पाणी घ्यायचा आणि आला की ते महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक त्या तोंडाच्या पाण्याने करायचा आणि मग पुढे जायचा. मग असं करत असताना एक दिवस असं झालं, त्या राजाने त्या ठिकाणी पूजा करायचं ठरवलं आणि शिवरात्र आलेली आता पूजा करायची म्हणे महादेवाची. म्हणून ते भक्त ते त्याचा राजाचा त्याला सांगितलं, त्या सेवकाने आलं, रे कुठं चालला म्हणे, थांब बाजूला, राजाचं हे चाललं नाही म्हणे, मला पहिले जाऊ द्या, मला त्याशिवाय जमणार नाही, तोंडात पाणी जाऊ दे, असं चाललं. हे त्याला आवडताय, हे करताय आणि हे सर्व चाललं. तेवढ्यात महादेव बाबा तिथून चालले, याची पूजा ते थाटन ते बघून म्हणे, काय चांगला भक्त म्हणे महादेवा तुमचा, किती सुंदर रचना केली आहे भक्तीची तुमच्या या पूजेची, काय मस्त सुगंध फुलांचा, याचा कापूराचा, याचा त्याचा किती सुंदर वास येतो, काय नाव आहे म्हणे, एवढे लोक एवढे जमा केले तुमची भक्ती करत असताना, किती निष्ठावान भक्त आहे तुमचा. नाही का म्हणे पार्वती, हे काही खरं आहे म्हणे, दाखायची भक्ती म्हणे, फक्त दाखवायची भक्ती, हा निश्चित भक्त नाही माझा. पार्वती म्हणे, देवा एवढा बिचाराने एवढा खाटाटोप करून तुमच्या पुढे एवढं सर्व उभं केलं आणि तुम्ही म्हणता हा देव हा भक्त माझा चांगला भक्त नाही, निश्चित भक्त नाही, लय तुमच्या जागे तुमचे म्हणे देवा, असा पाहू नाही जर तुम्ही असं करता म्हणजे तुला बघायचे का काम नाही, चल माझ्यासोबत. बघितलं भगवंताने माया फिरवली आणि ते मंदिर चालायला लागलं. भूकंप आल्यासारखी स्थिती निर्माण झाली, आता मंदिर पडतं काय ते पडायला लागलं, सर्व लोक पळायला लागले, राजा सगळ्याच्या आधी पळाला बाहेर, बाकीचे त्याच्यानंतर सगळे त्याचे सैनिक पळायला लागले, सर्व मंदिराच्या बाहेर. पण हा रत्नदेव त्या मंदिराच्या बाहेर त्याला अडवून ठेवलं होतं. तो रत्नदेव कोळ्याचा मुलगा त्या ठिकाणी मंदिराच्या बाहेर होता, तो आतमध्ये मंदिरात आला आणि पिंडीला घट्ट मिठी मारली आणि पिंडीला त्या ठिकाणी पकडून पाणी टाकलं आणि पिंडीला पकडलं. म्हटलं पडलं तर माझ्या पिंडीला माझ्या शिवाच्या लिंगाला त्या ठिकाणी काही नाही झालं पाहिजे, मला झालं तरी चालेल, माझ्यावर पूर्ण मंदिर पडलं चालेल, परंतु माझ्या भगवंताला माझ्या या शिवाला काही झालं नाही पाहिजे, या पिंडीला काही झालं असा विचार करून त्या पिंडीला घट्ट मिठी मारली. म्हणून पार्वतीला समजलं याला म्हणतात निश्चित भक्त, हा असतो भक्त. जरी मुखाने पाणी टाकलं तरी तो मनोभावे त्या ठिकाणी दररोज पाणी टाकायचा. भगवंत अशा प्रकारे श्रद्धेने आपण जर त्याला साधं फूल पान फळ आणि पाणी जरी दिलं त्याचा स्वीकार करतो आणि असं जर आपण नेहमीच करत राहिलो, भगवंताच्या भक्तीत लीन राहिलो, तर भगवंत नक्कीच आपल्या शेवटच्या काळात सुद्धा नामस्मरण मुखात येऊ देणार. कधी जर आपण आयुष्यभर ते करत राहिलो तर, वाचेने जर सतत आपण नामस्मरण केलं तरच अंतकाळामध्ये नामस्मरण आपल्या मुखात त्या ठिकाणी येणार, अन्यथा ते कदापि शक्य नाही. म्हणून भगवंत म्हणतात आणि अशा अंतकाळामध्ये जो हा साधक जो भक्त माझं स्मरण करतो आणि ते स्मरण करत प्राण त्याग करतो तो नक्कीच मला येऊन प्राप्त होतो. म्हणून भगवंत त्या ठिकाणी सांगतात अंतकाळेचे मामेव स्मरण कृत्वा कलेवर या प्रयाती समभाव याती नसते तो संशय, अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला निरूपित करतात. आणि या ठिकाणी आपण थांबूया. अशा पद्धतीने यथा अवकाश आपल्या समोर प्रवचन रूपी सेवेला पूर्णविराम देण्यात येत आहे. बोला पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. आज शिवरात्री असल्यामुळे आपण थोडं शिवाचं ध्यान करू आहे की नाही. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय
शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय भगवान शंकर महादेव की जय